हे गाईज वेलकम बॅक टू अ चॅनल गाईज. सो आपण चाललो आहात एकविरेला. आता यावर्षीची पालखी आहे. सो यावर्षी मी थोडं एक दिवस अगोदर चाललेलो आहे. सो दॅट दर्शन मस्तपैकी आपलं देवीचं होईल या कारणासाठी. आणि स्टेट येऊन तुम्हाला बघायला मिळेल काय होतं आहे. हा छोटूसा मिनीचा व्लॉग. तर गाईस, हा जो पॉइंट आहे, आपण जो आलेलो आहे, जो आता आपण बघतोय राईट साईडला, तो आहे मिसिंग लिंकवाला रोड. जो तुम्हालाही माहिती आहे, की आता खंडाळा घाटात काय-काय ॲक्सिडेंट्स रिसेंटली झालेले आहेत. त्याच्यामुळे हा खूप बेनिफिशियल होईल जेव्हा हा चालू होईल. आय थिंक हा मे 2026मध्ये म्हणजे या 2-3 महिन्यातच चालू होण्यासाठी शक्यता आहे. कारण का मोस्ट ऑफ द व्हिडिओज किंवा ह्याच्यामध्ये मी सुद्धा बघितलेलं आहे, की त्याच्यामध्ये ऑलमोस्ट बरंच सारं काम या मिसिंग लिंकचं झालेलं आहे. सो याच्यामुळे बराच सारा ट्रॅफिक खंडाळा घाट आणि एस्पेशली लोणावळ्यासाठी कमी होणार आहे. तो खूप बेनिफिशियल आहे. हेवी ट्रॅफिक्समुळे तुम्हाला तर माहिती आहे, की काय हालत होते आपली खंडाळा घाटामध्ये ड्राईव्ह करताना. सो आय होप की हा लवकरात लवकर चालू व्हावा आणि सगळ्या जी लोकं आहेत त्यांना चांगला प्रवास व्हावा. फायनली आपण आता आलेलो आहेत एकविरेमध्ये आणि आपण बघू शकता दोन्ही साईडला आता जे स्टॉल्स वगैरे लावले जात आहेत. आता आपण इझिली या ट्रॅफिकमधनं आपण मनोव्हर करतोय. कारण का जेव्हा ॲक्चुअली आता पालखी येईल, आता म्हणजे या 2 दिवसामध्येच, त्यावेळेस तर आपल्याला जायला पण जागा नसणार. कारण का बरेच सारे लोकं आणि सगळ्या गोष्टी ह्या असणार जत्रेच्या कारणामुळे. तो आपण 1 दिवस अगोदर आल्यामुळे हा थोडा ॲडव्हांटेज मिळाला, की आपल्याला इझिली आपण थोडंसं चाललो आहे या मार्गातून आणि सो फार सो गुड. चलो लेट्स एन्जॉय. आणि हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो लेट्स गो. सो फायनली गाईज, आपण आता गाडी आपली पार्क केलेली आहे आणि आपण चाललेलो आहे आपण मेन जे दर्शन घेण्यासाठी. आता थोडं आपल्याला हाफ वे तर आपण गाडीने आलो आहे आणि आता हाफ वे आपल्याला जायचं आहे इकडनं स्ट्रेट चालत चालत पायऱ्यांवरनं देवीच्या दर्शनासाठी. तर फायनली फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता, की आता आपण इकडे पार्किंगसाठी किती हे मोठं एक्सपांड केलेलं आहे, सो दॅट पार्किंग सगळ्यांना मिळावी. आणि बऱ्याच साऱ्या ठिकाणी पण पार्किंग स्पेसेस पण बनवले आहेत प्रशासनातर्फे आणि पोलिसांतर्फे. तर माझं एकच सगळ्यांना आव्हान असेल, की सगळ्यांनी सगळ्या ज्या काही आपल्या यंत्रणा आहेत त्या काम करत आहेत, त्यांनी सगळ्यांना सहकार्य करावं आणि हा जो पालखीचा आपला सोहळा आहे, तो एकदम मस्त पार पडावा विदाऊट एनी काही प्रॉब्लेम्स ऑर एनिथिंग. तुम्ही समजू शकता, की रिसेंट पास्टमध्ये पण काय-काय झालेलं आहे. तर त्या गोष्टी नाही घडल्या पाहिजे. असं कार्टूनचा आवाज येतोय. त्याला बेबीने लगेच आरती ऐकवली ना. तारक संजीवनी जय 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 आरती एकवीरा देवी देई माधवरा देई माधवरा शरण. आपण बघू शकता की बऱ्याच ठिकाणी कामं हे चालू आहेत आणि ते त्याचा कामं ॲक्च्युअली खरं बघायला गेलं तर ही झाली पाहिजे होती अगोदर. कारण का आता मेन सोहळा आलेला आहे आपल्याजवळ. तर बऱ्याच साऱ्या ठिकाणी कामं पण पेंडिंग आहेत. पण आय होप की हे लवकरात लवकर वाइंड अप व्हावं. कारण का लोकांना देवीच्या दर्शनासाठी आणि पालखीसाठी लोकांना ईझी ॲक्सेस मिळावा. कारण का बऱ्याच साऱ्या ठिकाणी काही-काही कामं पेंडिंग आहेत अजूनही. सो आय होप की सगळे हे जे प्रशासन आहे, सगळे लोकं त्याच जोशाने काम करत आहेत. आय नो की काही गोष्टी चॅलेंजिंग असतात, पण स्टिल की ह्या गोष्टी थोड्याशा बिफोर झाल्या असत्या तर थोडं बेटर झालं असतं, की सगळ्यांसाठी म्हणजे एक बोलतो ना जो सोहळा आहे तो मस्त पार पडला जाईल. काल अचानक मी वरती म्हणजे आली आणि पाणीच पित होती तेवढ्यात मला फोन करून
तर आपलं मस्त दर्शन झालेलं आहे देवीचं आणि मी तुम्हाला पण दाखवलं आहे, की मस्त असं देवीचं आपलं रूप दाखवलेलं आहे. सो आय होप की सगळ्यांना, सगळ्यांच्या आयुष्यात ही चांगली भरभराट यावी देवीच्या कृपेने. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपण आता इकडे आहेत आणि आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो, की आपल्याला आज कुठे जायचं आहे. म्हणजे आज इन द सेन्स उद्या कुठे जायचं आहे. तर आहे हे भैरीदेवाचं मंदिर जे एकविरा देवीचे भाऊ आहेत. त्यांची आपल्याला उद्या पालखी आहे. सो आपण त्यांचेही व्लॉग टाकू आपण. सो स्टे ट्यून. तुम्ही बघू शकतात आता, की हे किती मस्त फुलाची सजावट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की मस्त अशी डिझाइन बनवलेली आहे. हे आपण झूम करतोय तिकडे भैरीदेवाची पालखी होणार आहे उद्या. सो स्टे ट्यून. सो तुला कसं वाटलं आजचं दर्शन कसं आलं? एवढा आरामात व सुंदर प्रकारे जे दर्शन झालं ते तुम्हाला काय सांगू आता. चलो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काय काय दाखवू इंटरेस्टिंग. बरोबर आहे. या तुम्ही बघत राहा, सबस्क्राईब वगैरे करायला. चलो. माझी पहिले मानाची सती शंकराची माया तुझी लाख मोलाची आई सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू अँड दिस इज द एंड ऑफ दिस व्लॉग. आणि आपण नेक्स्ट व्लॉग फटकन टाकण्याचा प्रयत्न करू, की आता हा मी जस्ट अपलोड करतोय आज. तर जस्ट स्टे ट्यून. बाय बाय.